सीबीआय आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल अरेस्टची भीती घालत सेवानिवृत्त व्यक्तीस 59 लाखांना लुटणाऱ्या पश्चिम बंगालच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्या बँक खात्यात त्यापैकी 29,60,000 रुपये जमा झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. अबू हुसेन, समसुल आलम आणि सुशील अखिल राम अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मागील काही महिन्यांपासून सायबर क्राईमशी संबंधित गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होतीये. लष्करी अधिकारी, सीबीआय, ईडी आणि पोलीस असल्याची धमकी देत डिजिटल अरेस्ट प्रकरणात अटक करण्याची धमकी देत लुटल्याचे प्रमाण वाढले. तासगाव तालुक्यातील निवृत्त असलेल्या फिर्यादी अण्णासाहेब पाटील यांना देखील पश्चिम बंगाल येथील संशयित दोन्ही आरोपींनी सोशल मीडियावर मेसेज पाठवून तसेच व्हिडिओ कॉल केले. त्याद्वारे त्यांनी स्वतः पोलीस असल्याचं भासवलं आणि सीबीआयचे लोगो दाखवून त्यांच्या मनात भीती निर्माण केली. तसेच सर्वोच्च न्यायालय, आयकर खाते, रिझर्व्ह बँक आदींची बनावट लेटर पॅड तयार करून ती पाठवली. डिजिटल अरेस्ट करून त्यांच्याकडून 59,09,000 रुपये उकळले होते. या प्रकरणी फिर्याद नोंद झाल्यावर सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, सहाय्यक निरीक्षक रुपाली बोबडे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून दोघा आरोपींना जेरबंद केले. फसवणुकीचा प्रकार 8 ते 16 जानेवारी 2026 या कालावधीत घडला होता. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या दोघांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुण्यामधून डिजिटल अरेस्टचे रॅकेट चालवल्याचं पोलिसांच्या तपासात पुढे आले. दोघांकडून 4 मोबाईल, विविध बँकांची 18 डेबिट कार्ड तसेच विविध बँकांचे 24 चेकबुक आणि 6 पासबुक, 6 सिम कार्ड, 3 आधार तसेच पॅन कार्ड आणि सिम कार्डची 6 रिकामी पाकिटं असा मुद्देमाल जप्त केलाय.